ह्याच्यातलं आपण जास्त करून फॉल्टी पीस काढले तर बघा आपल्याला कसलं सापडलं. हे प्रॉब्लेम झालाय काहीतरी. गाय पण आता कांदा भरू लागायला आलेत. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल मी तुम्हाला म्हणलं होतं की लाईट आली की आपण मोटर सुरू करणार आहे. तर त्यासाठी आलो आता आपण आपल्या खालच्या रानात विहिरीवर. नाईट आता करायची लगेच मित्रांनो मोटर सुरू. लाईट आलेली आहे तर करायचं आता मित्रांनो मोटर सुरू अँड सोडायचं पाणी आपल्याला कलिंगडावरती लगेच. हे झाले मित्रांनो मोटर सुरू. आता आपल्याला खत वगैरे पाणी वगैरे भरून घ्यायचं आहे तिथं पण बॅरलमध्ये, कारण की आपल्याला ड्रिचिंग वगैरे करायला लागेल. तर त्यासाठी पाणी बी भरून घ्यायचं आहे आणि मग परत रिटर्न चालू करायची, कारण की आपल्याला तिथं कॅप बसवायला मित्रांनो मोटर बंद करायला लागते. असा विषय आहे. आज आता मित्रांनो खत वगैरे सोडूया आपण. बघूया लाईट टिकली तर आपलं ते काम पण होऊन जाईल आज. तर लाईट टिकणं महत्त्वाचं आहे. आता आलो आहे आपण त्यासाठी लगेच लवकरच. आता आपण पाणी सोडूया थोडा वेळ आणि थोड्याच वेळात आपण एक 10-15 मिनटातच लगेच आपण खत सोडायला पण सुरू करणार आहे. आता बघूया आपण कशा प्रकारे ओल वगैरे झाली आहे आणि मग त्याच्या हिशोबाने आपण घ्यायचं खत सोडायला. तर असं नियोजन आहे आता. आणि विहिरीत पण पाणी आहे, भरपूर पाणी आहे आपल्याला ठिबकला, सो त्याचा काही विषय नाही आहे. पाणी पण भरपूर आहे आपल्याला. तर चला आता बघूया आपण एक एक करूया काम. तर आपण बॅरलमध्ये पाणी सोडले आणि भराचं आता बॅरल पण आपल्याला खतन वगैरे सोडायला बॅरलमध्ये पाणी चाललं आहे आपलं. आणि तिथलंच कॉक फुल चालू केला की जात आहे हे बघलं पण, त्यामुळं काही विषय नाही आहे. चाललंय पाणी. तर चला आता थोडं पाणी जाऊन देऊ, ओल चेक करू आणि घेऊ आपण खत सोडायला. हे घेतलं आता आपण ड्रम भरून. आता आपल्याला चेक करायचं याची ओल चांगली ओल झाली मित्रांनो की लगेच मग ह्याला सोडायचं आपण खत. सगळं सिस्टीममध्ये घेऊन आलो आहे आपण. आता फक्त बघायचं की आपल्याला ह्याच्यात चांगली ओल झाली आहे की नाही झाली. मित्रांनो आपण पाणी बी सोडलं आहे अँड आता आपण घेऊया रोपांना पाणी घालून घेऊया. आणि रोपं पण लावायचे आपल्याला. थोडंसं भिजलं की मग आपण त्याला रोपं पण लावून घेऊ. तर आता ह्याला पाणी देऊन घेऊया आधी थोडंसं, म्हणजे झाडं गार होतं तोपर्यंत. तर मित्रांनो आता आपल्याला झुकून तोडायची आहे. तो कॅरेट आणले आपण. तर आपल्याला मित्रांनो आता काही ज्या झुकणी आहेत त्या काढायच्या. आणि इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो किती फुलं वगैरे लागले ते सगळ्याला. एकदमच झुकणीला फुलं लागले मित्रांनो, लय बरेच लय मोठे. तर बघा तुम्ही एकदमच जास्त लागलेले मित्रांनो आता. अँड काही तोडायला आलेले आहेत त्याच्यातले असे थोडेसे. यंदा थोडा प्रॉब्लेम झाला आहे असे, ते आपल्याला काढून घ्यायचे मित्रांनो. आणि हिकडच्यापेक्षा आहे ना ह्या पिवळेपेक्षा पण तिकडे हिरवी जी आहे त्याला जास्त आहे, तर ते काढायचे आता आपल्याला. चला आता आपण ते थोडं काढूया. जोपर्यंत हे ओलं होत तोपर्यंत आपण ह्याच्यातले झुकणी काढून घेऊ. तर मित्रांनो आता आपण हे काढून घेतलं बघा. आणि ह्याच्यातलं आपण जास्त करून फॉल्टी पीस काढलेत, कारण की आता ह्याचं बघून हे साईड जास्त वाढलेली. तर हे असं एवढं उपयोगाचं नाही आहे. ॲटलिस्ट असं पाहिजे सगळे. सो आता आपण जास्त करून ह्याच्यातले फॉल्टी पीसच काढून घेतलेत. आता हे आपण कॅरेटमध्ये भरून घेऊया. जरा चांगले साईडला ठेवूया आणि हे असे गोल गोल झालेले आपण खाली ठेवून घेऊ. पण कॅरेटमध्ये ठेवून घेऊया. ह्याला पण मित्रांनो एकदम छोटं असं ही आहे, लस असलं का ते बघा मित्रांनो. ह्याच्यावरती असे ब्रश आहेत त्याचे मित्रांनो. ह्याची साईज पण लय अशी मोठी होऊन नाही द्यायला लागत. तर बघू शकता तुम्ही इथं झालेले आहेत तेवढ्या ह्याच्यावर काढायला लागतं. लाईक काकडी एवढं असतं काढून घ्यायला लागतं मित्रांनो ते. बट हे थोडं फॉल्टी आहेत ते, त्याच्यामुळे आता आपण हे असे खराब काढून घेणार आहेत. तर मित्रांनो ही आपली पहिलीच हार्वेस्टिंग आहे. आणि इथं बघा आपल्याला कसलं सापडलं. ह्याचा विषय काय झाला आहे, त्याचं कोटिंग काहीतरी खाऊन गेलं आहे
त्यामुळे असं दिसतंय. पूर्ण बी टाईप आहे बट हे बी नाही आहे. विषय ह्याचा. चला आता बघूया. आता आपण 1-2-3 लाईन राहिलेत, त्याच्यातनं आपल्याला फॉल्टी काढायचे. असे ढोले झालेले जाड मध्येच, तर ज्यांना ढेरी सुटली ते आपण काढून घेऊ. आता ह्या मित्रांनो आता आपण चाललोय जरा तिकडे आपल्या पाईपलाईनकडे. जरा विषय झाला काहीतरी. आणि हे बघा मित्रांनो, त्याच्यात फॉल्ट झालाय. बायोलॉजिकल ह्याचा फॉल्ट झाला बघा. हे विषय असा झाला मित्रांनो, तर हिकडच्या साईडला पिवळी आहे आणि हिकडच्या साईडला हिरवी आहे. तर तो विषय असा झालाय की हिकडची मधमाशी हिकडच्या फुलावर बसली, त्यामुळे हा विषय झाला बघा. त्यामुळे ही हायब्रिड झालं, हायब्रिड हिरवं पिवळं मिक्स. त्या विषय असा होतो मित्रांनो. हे जवळजवळ असलं मित्रांनो. चला आता आपण बघूया नेमकं काय पाईपलाईनचा काय फॉल्ट झालाय, प्रॉब्लेम झालाय काहीतरी. तो प्रॉब्लेम बघूया आपण आता काय झालाय. तर मित्रांनो आता इथं बघा, इथं असा झालाय विषय. त्यातून आलाय पाईप निघून आणि ह्याच्यात आपला आडवा म्हणजे पाईपलाईन आहे. आणि हो पाईप अख्खा निघून आला मित्रांनो. इथून ते एवढा पाईप खाली होता तो निघून आलाय. आता ह्याच्यात ते नेमकं सापडत पण नाही आहे. विषय असं होतं की त्यात गेलेली आहे माती गेलेली असल्यामुळे मित्रांनो त्याचं काय बरोबर व्हाय नाही ते. आता हे आपल्याला अलीकडनं थोडंसं खांदायला लागेल, एक आपल्याला हात पुरण असं, कारण की त्याच्या आतमधलं पण आपल्याला काढायचं आहे, त्याच्या आतमधला पण गाळ. त्याच्याशिवाय आपण हा पाईप बसू नाही शकणार. तर आता हे थोडंसं उकरून घेऊन आपण हे बसून टाकणार आहे. तर आता टिकावा आणि खोरा आहे इथं, टिकावा आणून थोडंसं उकरूया आणि हे काढून बसून घेऊया मित्रांनो. बराच टाईम लागेल ह्याला पण, कारण की आपल्या घरी जाऊन गाया वगैरे आणायच्या सोडायच्यात आणि मग करायचं आहे हे. तर आपण हे पण हे फटाफट करायला लागणार आहे, कारण की सोडायचं मित्रांनो खताला आपल्याला लय अडथळे येते. ते लाईट नव्हती काल, आज हे उद्योग एवढं करून घेऊन मग परत सोडायला लागणार आहे. तर आता बघूया आपण फटाफट हे करूया रिपेअर, जोडूया आणि मग सोडूया आपण खत. चला आता करूया आपलं काम सुरू. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे आवरलंय अँड आता आपल्याला सोडायच्या गाया. बट त्याच्या आधी आता त्यांना पाणी पाजून घेऊ मित्रांनो, आणि ऊन झालंय आणि तिकडं वरती आपल्याला पाणी पण नाही आहे. तर त्याच्यासाठी आता आपण आधी गायला पाणी पाजून घेऊ आणि मग सोडूया ह्यांना चरायला. तर आधी एक पाणी पाजूया, मग मस्तपैकी आपण ह्यांना नेऊया चरायला. मित्रांनो इथं आपल्या गाया चरते ते मस्तपैकी सगळ्या. ऊन आहे बट तरी पण आपल्या गाया चरतात. इकडं पण आहेत अँड इकडं पण आहेत. तर मित्रांनो आता एकदम निवांत आपण ऊन उतरल्यावर जाणार आहे. एकदम गायांचं पोट वगैरे भरलं मग निघायचं मित्रांनो आपल्याला घरी. तर तोपर्यंत काय नाही, मस्तपैकी चिल चिल करायचं. गाया चरतीन आणि आपण चिल करायचं फक्त. मस्तपैकी सावलीला बसायचं अँड टाईमपास. तर मित्रांनो आता वाजले 4:30 अँड अजून पण आपल्या गाया इकडं चरतात आहे. तर ऊन उतरलं आहे सर्व थोडंसं अँड गाया चरतात आहे. अँड इकडं आलेत मित्रांनो कांदा भरायला. मम्मी ते सगळेजण आलेत. आता कांदा भरायचा आहे आपल्याला. तिथं भरणार आहेत आता ते कांदा. आणि आपल्याला थोड्या वेळ अजून गाय चारायच्यात. ऑलमोस्ट आता अंधार पडेपर्यंत गाय चारायला लागतील, कारण की त्यांना भरायचा आहे कांदा. सो त्यासाठी आता आपल्याला थांबायचं आहे. तसं तर लालीला तहान लागली मित्रांनो, त्यामुळे तिला जायची इच्छा आहे घरी. बट आता आपण जाऊ नाही शकत आता सध्या, त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी घेऊ शकतो. येताना पाणी पाजलं होतं सगळ्यांना, बट तेव्हा कोणी जास्त पाणी पिलंच नाही मित्रांनो. आणि आता लागली त्यांना तहान. त्याचा असा विषय, तिला जायचं आहे बट आता जाऊ नाही शकत. आता डायरेक्ट जायचं मित्रांनो संध्याकाळी. आता थोड्या वेळ आपण चारवे ह्यांना गाया आणि मग जाऊया घरी. तर मित्रांनो आता इथं कांदा भरायचं काम चाललं आहे आणि गाया पण आता कांदा भरू लागायला आलेत. इकडं भरायचं चाललं आहे आणि राहिलेला कांदा हे इकडं खायचं चाललं आहे. सगळे मिळून कांदा भरत येते मित्रांनो.
मित्रांनो आता ह्यांचं पोट भरलंय. घरी निघालेत आता सगळे बघा. सगळे निघालेत आता. मित्रांनो आलोय घरी आणि इथं बघा पाण्यासाठी किती पळापळी चालली यांची. ए मार ना करो. सगळेजण पाणी प्या. तर मित्रांनो ह्यांना पाणी पिऊन द्यायचं मस्त आणि मग निवांत आपण सो मित्रांनो आता झाले आपल्या गायांना पाणी पाजून आणि सगळे आपण बांधून पण घेतलेत आता. तर निवांत मस्तपैकी बसणार आहेत आता. ते त्यांचं काम संपलंय आता. चला आता मित्रांनो आपण फ्रेश होऊया आणि फटाफट आपण आवरून घेऊया. तर मित्रांनो आता आपण सगळे काम आवरलेत आणि आता बसले आपण एकदम निवांत. मित्रांनो आता आपले गायांचं बी काम आवरले आणि चहा नाश्ता पण आपला चहा झालेला आहे. आता आपला नाश्ता तर सकाळी असतो मित्रांनो. आता चहा वगैरे झालाय आणि आता बसले आपण एकदम निवांत मित्रांनो. आता थोडा वेळ करूया आपण जेवण आणि मग काय आपल्याला झोपायचं मित्रांनो. तर आजचं काम झालेलं आहे आता सगळं. आता उद्याच्याला तर ते उद्या पाईपलाईन आपल्याला मित्रांनो आधी रिपेअर करायला लागेल आणि पहिल्यांदा आपल्याला खत सोडायला लागेल. तर असा विषय. तर चला आता उद्याच्या कामाला करूया आपण सुरू. तर आजचा ब्लॉग मित्रांनो करूया आता आपण इथंच एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.